विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. नीतीविना गती गेली, गतीविना विस्त गेली. गतीविना विस्त गेले. इतके अनर्थ एका अविद्येने केले, एका अविद्येने. असे ठणकावून सांगण्याचे जनाच्या जननी स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. या मंगल प्रसंगी उपस्थित सन्माननीय अध्यक्ष सौ रुपालीताई राष्ट्रपाल दुधुळे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या आदरणीय मुख्याध्यापक माननीय श्री डांगे सर, शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, यांना मांडण्यासाठी मी विद्यार्थिनी कुमारी ईश्वरी हरिदास वडकुते हिला आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव ईश्वरी हरिदास वडकुते. मी तुमच्या समोर मी सावित्री बोलते या वेदविषयीत बोलणार आहे. पावलांवर काठी टाकले मी तरीही चालत राहिले. पावलांवर काठी टाकले मी तरीही चालत राहिले. जगाने अडथळे मोजले मी प्रत्येक अडथळ्यातून स्वतःला घडवत राहिले. जगाने अडथळे मोजले मी प्रत्येक अडथळ्यातून स्वतःला घडवत राहिले. ओळखलत का मला? हो, तीच सावित्री जिच्या जगण्याने जगाचे नियम बदलले. माझा जन्म सातारा जवळच्या त्या छोट्या शांत नायगाव गावात झाला. मी खंडोजी नेवसे पाटलांची मुलगी. घर साधं पण मन अढळ. माझ्या आयुष्यात जे जे झालं, चांगलंही वाईटही, आनंदही आणि अपमानही, पण मी या प्रसंगातून स्वतःला मजबूत करत गेले. लहान वयातच माझा विवाह ज्योतिरावांसोबत झाला. ते फक्त पती नव्हते, ते माझे शिक्षक, मार्गदर्शक आणि विचारांचे सहप्रवासी होते. त्यांनी माझ्या हातात पहिलं पुस्तक दिलं आणि सांगितलं, जर तू शिकलीस तर अनेकांचे जीवन उजळेल. या शब्दांनी माझ्यातली सावित्री जागी झाली. पुण्यात आम्ही मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आज ते ऐकायला सोपं वाटतं, पण त्या काळात ते धाडस होतं. मी शिक्षिका, मीच मुख्याध्यापिका आणि मीच समाजाला उत्तर देणारी स्त्री. आणि दिवस कोणताही गेला नाही ज्या दिवशी शब्दाचे विष माझ्यावर उडाले नाही. रस्त्यावर पडलेले दगड आकाशातून टोमणे पावसासारखे कोसळू लागले, पण माझा निर्धार कधीच हलला नाही. लोक ओरडत, धर्म बुडतोय, परंपरा नसते, जणू मुलीचे शिक्षण म्हणजे पापच. मी शाळेत जाताना शिव्या ऐकल्या, मी दगडांना चुकवत चालले, मी समाजाच्या डोळ्यात खुपलेली ठरले, पण मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता. एका दिवशी एका माणसाने माझ्या अब्रूची भाषा काढली. शिक्षण थांबव म्हणाला. तेव्हा मी शांत राहिले नाही. मी ठाम उभी राहिले आणि म्हणाले, अडथळे घालणे हे तुमचे काम, पण पुढे जाणे हे माझ्या स्वभावात आहे. मी पुन्हा शाळेकडे वळले आणि माझे काम सुरूच राहिले. आज जग मला ओळखतं, पहिली भारतीय महिला शिक्षिका, शिक्षणाची जननी आणि अंधाराला हरवणारी सावित्री. जिंकण्याची इच्छा नव्हती, पण लढणं थांबवलं नाही. जिंकण्याची इच्छा नव्हती, पण लढणं थांबवलं नाही. आणि म्हणूनच इतिहासाच्या पानावर माझं नाव कायमचं कोरलं गेलं. माझं यश हे माझं नव्हतं, ते त्या प्रत्येक मुलीचं यश होतं, जिने पहिल्यांदा हातात पुस्तक घेतलं आणि स्वतःला जगासमोर सिद्ध केलं. मी चालले म्हणून दारे उघडली, मी उभी राहिले म्हणून आवाज उठले, मी लढले म्हणून अनेकांना जगायला रस्ता मिळाला. अडथळे कितीही आले, मी मागे वळले नाही. अंधार घनदाट असला तरी प्रकाशाचा शोध घेतला. शब्दाचा बाण, हिमतीची तलवार हातात घेतली आणि प्रत्येक अडथळा पार करून उभे राहिलो. कारण मला ठाऊक होतं, जे चालत राहतात त्यांच्यासाठीच इतिहास स्वतः मार्ग मोकळा करत असतो. मी जिंकण्यासाठी नव्हे तर बदल घडवण्यासाठी लढत राहिले. जेव्हा एखादी मुलगी शिकली तर जग बदलते हे मी अनुभवून जगाला दाखवलं. आज मी तुमच्या समोर उभी आहे, ही फक्त माझी कथा सांगण्यासाठी नाही, तर एक संदेश सोडवण्यासाठी. शिक्षण हा श्वासासारखा हक्क असतो. मुलगा असो की मुलगी, कोणताही भेद नाही. ज्यांच्या हाती पुस्तक येतं त्यांच्या मनात उजळ जन्मतो. मन उजळला की समाज उजळतो, समाज उजळला की राष्ट्राची वाट बदलते. म्हणूनच तुम्ही ही छाती ताट करून सांगा, आम्ही शिक्षण थांबवू देणार नाही. कोणत्याही जातीचा, वर्गाचा, घरची मुलं अज्ञानाच्या अंधारात राहू देणार नाही. कारण सावित्रीबाईंच्या पावलांवर चालणं म्हणजे फक्त स्मारक बघणं नाही, तर विचारांना जिवंत ठेवणं आहे. आणि लक्षात ठेवा, अडथळे येतील पण आपण मागे वळायचं नाही. अंधार येईल पण थांबायचं नाही, कारण आपल्यालाच प्रकाश व्हायचंय. जाता जाता एवढेच बोलते की मी सावित्रीबाई फुले एक व्यक्ती म्हणून नाही, तर एक विचार म्हणून आजही जिवंत आहे. तो विचार म्हणजे शिक्षण, समानता आणि संघर्ष. तो विचार जिवंत ठेवायची जबाबदारी तुमच्या आमच्या हातात आहे. प्रत्येक मुलीच्या हातात पुस्तक द्या, प्रत्येक मनात प्रकाश पेरा, कारण जे चालत राहतात त्यांच्यासाठीच इतिहास रस्ता मार्ग मोकळा करत असतो. धन्यवाद. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असणे चालत नाही, तयास मानव म्हणावे काय. ओळखलं का? मी सावित्री ज्योतिबा फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबाराव यांच्याशी माझं लग्न झालं. त्यावेळी बायांना उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बायच्या जातीनं आपण बरं आणि आपलं घर बरं एवढंच होतं. स्त्री फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरत्याच समजल्या जायच्या. स्त्री पुरुष मध्ये खूप भेदभाव होता, पण या सर्वावर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. सुदैवाने
आणि माझ्या पतीच्या मनात शिक्षणाचा ध्यास होता. असंच ते शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका शाळेत गेले. तिथे त्या शाळेतल्या फरा नावाची ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाली, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? सो एज्युकेट वुमन फर्स्ट बिकॉज इफ वुमन एज्युकेट होल हाऊस विल एज्युकेट. पण तुम्ही लोक वुमनला घराबाहेर पडू देत ना. सो बॅड मिस्टर फुले, सो बॅड. झालं ते पाटी पेन्सिल घेऊन आले माझ्याकडे. मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. आणि झाला माझा अभ्यास सुरू. बे एक बे, बे दोन्ही चार, काना मात्रा वेलांटी आकार उकार एवढे सारे मी लिहायला वाचायला शिकले. बघता बघता कविताही रचू लागले. असंच 1 जानेवारी 1848 ला आम्ही पुणे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. मी पहिली महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका झाली. शेळीसारखे जगला तर काम तेव्हा होईल. शेळीसारखे जगला तर काम तेव्हा होईल. जर आज वाघासारखे जगला तर नाव होईल. जर आज वाघासारखे जगला तर नाव होईल. मुली शिक्षण घेऊ लागल्या म्हणून धर्म बुडाला अशी कोल्हेकोळी सुरू झाली. अगं, एखाद्या मुलीनं महिलानं शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो? धर्मासाठी माणूस का माणसासाठी धर्म असतो? मी शाळेत जाताना माझ्या अंगावर शेण फेकलं, सहन केले. दगड फेकली, सहन केले. थुंकले, शिव्या दिले, तरी पण मी सहन केले. ती कोणत्याही जाती धर्माची नसते. ती नेहमी अन्यायाची बळी ठरत आलेली आहे. एखाद्या स्त्रीचा नवरा मेलो म्हणून काय तिने सती जायचा? आम्ही याच्यावर आवाज उठवला. इंग्रज सरकारकडे मागणी सुद्धा केली. इंग्रज सरकारने सती प्रथा बंद केली. तसेच महिला विधवा काशीबाई यांचा मुलगा आम्ही दत्तक घेतला. त्याचे नाव ठेवले यशवंत. यशवंताला शिकवून डॉक्टर बनवलं. यानंतर पुण्यात प्लेगचा रोग सर्वत्र पसरला. काखेत गाठी येऊन लोक पटापट मरू लागले. मी आणि यशवंत रुग्णाची सेवा करत. प्लेग हा रोग सर्वजन्य पसरला. तो मलाही होणार होता, यशवंतालाही होणार होता. आम्ही जगलो त्या समाजासाठी आणि त्या समाजाची सेवा करत असताना आम्हाला मरण पत्करलं. तरी मरणात तुझे स्वागत आहे रे. अहो, मी सावित्रीबाई झाले. सावित्रीबाईची मी सावित्री माय झाले. बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सतीप्रथा केशवपंत यांच्या रूढी परंपरेचा विरोध केला. कारण आनंद होता ते आया बहिणीच्या शिक्षणाचा. म्हणूनच मुलीला वाचवा, मुलीला शिकवा. शहाणा होता घरे. एक मुलगी शिकली तर अख्ख्या घराण्याला शहाणी करते. मुलगी शिकली, प्रगती झाली. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव पायल राजवड कुटे. मी तुमच्या समोर सावित्रीबाई विषय वेशभूषा सादर करीत आहे. अंधारात मी दीप लावला, ज्ञानाचा मार्ग मी दाखवला. अंधारात मी दीप लावला, ज्ञानाचा मार्ग मी दाखवला. मुलींच्या हाती मी पुस्तक दिलं, नवं उज्ज्वल भविष्य घडलं. मुलींच्या हाती मी पुस्तक दिलं, नवं उज्ज्वल भविष्य घडलं. ओळखलं का? मी सावित्री ज्योतिबा फुले. मी अशा काळात जन्माला आले ज्या मुलींना शिकण्याचा हक्क नव्हता. मुली म्हणजे फक्त घरात राहावं असं समाजाचं मत होतं, पण मला हे मान्य नव्हतं. म्हणून मी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. रस्त्यातून जाताना लोकांनी मला त्रास दिला, अपमान केला, पण माझा विश्वास डगमगला नाही. मला खात्री होती की शिक्षणामुळे समाज बदलतो, शिक्षणामुळे स्त्रिया स्वावलंबी आणि देशाची प्रगती होते. आज तुम्ही शाळेत बसून शिकत आहात, पुस्तक हातात धरू शकत आहात, हे सहज मिळालेलं नाही. यामागे खूप मोठा संघर्ष आहे. शिका, लिहा, पुढे चला, स्वप्नाला नवे पंख द्या. सावित्रीबाईंचा आदर्श ठेवा आणि देशाचं भविष्य घडवा. शेवटी एवढेच बोलते की शिक्षण हेच आपलं खरं शास्त्र आहे. शिक्षण हेच आपलं खरं शास्त्र आहे. ते जपूया, वापरूया आणि आपल्या आयुष्यात यशस्वी ठेवूया. धन्यवाद. दाखवले स्त्री शक्तीचे सामर्थ्य साऱ्या देशाला दाखवले. सावित्रीच्या लेखी आपण आज घेऊ हात वसा. सावित्रीच्या लेखी आपण आज घेऊ हात वसा. अभिमानाने मिरवू आता शिक्षणाचा हा वारसा. अभिमानाने मिरवू आता शिक्षणाचा हा वारसा. यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या जीवन प्रवासावर माहिती सादर करण्यासाठी मी कुमारी श्रुती कोठुळे हिला मंचावर आमंत्रित करते. स्वर्गाची जिने उघडली तर ती सावित्री आज जगाची शिलेदार. ओळखलं का? मी सावित्री ज्योतिराव फुले. माझा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिराव नावाच्या माणसाशी झाला. ज्योतिरावांनी मला लिहायला वाचायला शिकवले आणि मी साक्षर बनले. पुणे येथे भिडेवाड्यात आम्ही मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिरपटासारखे जगलात तर काम तमाम होईल. शिरपटासारखे जगलात तर काम तमाम होईल. जर आज वाघासारखे जगलात तर नाव होईल. जर आज वाघासारखे जगलात तर नाव होईल. समाजाने मात्र धर्म बुडाला म्हणून आडावडी सुरू केली. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो? इतका फालतू असू शकतो का धर्म? मी शाळेत जात असताना शेण फेकले, दगड फेकले, चिखल फेकले, तरी मी सहन केले. पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. एक माणूस येऊन मला म्हणतो, ए टवळे, कुठे निघाली? आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. तुला
तुझी आबरू प्यारी आहे का? शिक्षण कदाचित त्याला माहीत नसावं. आम्ही सुद्धा ज्योतिरावांच्या पत्नीवर अशी घेतली आणि चलगंधाच्या कानाखाली आणि मुलीला शिकवण्याचे कार्य सुरूच ठेवले. म्हणून आम्ही भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखलो जातो. धन्यवाद. ध्यान की जोत जलाई, अंधेरों को चीर कर जिसने ध्यान की जोत जलाई वो और कोई नहीं, हमारी सावित्रीबाई, हमारी सावित्रीबाई. यानंतर सावित्रीबाईच्या जीवन प्रसंगावर आपले मत मांडण्यासाठी येत आहे अक्षरा दत्तराव मस्के. त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. जेव्हा त्या अवघ्या 9 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचा विवाह ज्योतिराव यांच्याशी झाला. तेव्हा सावित्रीबाईंना लिहायला वाचायला येत नव्हते. त्या ज्योतिरावांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. त्या कॉलेज शिकल्या. पुण्यामध्ये त्यांनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. लेकच्या साथीने ज्योतिराव दगावले. त्यानंतर 7 वर्षाने भारताच्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी शेवटचा श्वास घेतला. और कीचड़ का आकर भी जिसने हिम्मत न हारी, पत्थर और कीचड़ का आकर भी जिसने हिम्मत न हारी, आज हर शिक्षित बेटी सावित्रीबाई की है आभारी, सावित्रीबाई की है आभारी. यानंतर मी वर्ग 5वीतील परिणिती पोले हिला सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करते. माझे नाव परिणिती संतोष पोले. आज 3 जानेवारी यावर मी एक स्वरचित कविता सादर करीत आहे. सावित्रीबाईंची क्रांती महान, सावित्रीबाईंची क्रांती महान. मुलींच्या शिक्षणासाठी झेलला तिने दगड धोंड्यांचा वा, सजवून डोळ्यात स्वप्न महान. स्त्री शिक्षण हाच मुलींचा खरा अधिकार, स्त्री शिक्षण हाच मुलींचा अधिकार. अंधश्रद्धेवर करून मात ज्योतिबा सावित्रीने देऊन हातावर हात रोवले स्त्री शिक्षणाची खांब, स्त्री शिक्षणाची मान. म्हणूनच ती सावित्री आज जगात महान. धन्यवाद. जुल्म की जंजीरें तोड़कर जिसने नारी को सम्मान दिया, जुल्म की जंजीरें तोड़कर जिसने नारी को सम्मान दिया, शिक्षिका वरदान देकर सम्मान का कल्याण किया. यानंतर सावित्रीबाईच्या जीवन प्रसंगावर आपले विचार मांडण्यासाठी मी कुमारी नियती संतोष मस्के हिला. शिक्षक दिले सर्वांना मुसलमान, हातात पुस्तक मनात जिद्द, शिक्षणाचे स्वप्न केले सिद्ध. दगड झेलले शब्द झेलले तरीही ती न थांबली. शिक्षणाच्या वाटेवरती सावित्रीबाई ठासपणे उभी राहिली. आई होती समाजाची, गुरु होते ज्ञानाचे, क्रांती ज्योती सावित्रीबाई प्रेरणा आहे संपूर्ण जगाची. नाव ती होती एक क्रांती. सावित्री नव्हती नुसती नाव, ती होती एक क्रांती ज्यांच्यामुळे लाभली आम्हाला घराघरात शांती. शब्दात काय वर्णावे तुझ्या महान कार्याची गाथा, शब्दात काय वर्णावे तुझ्या महान कार्याची गाथा. तुझ्या चरणी दुखतो आमचा कायम हा माता, तुझ्या चरणी दुखतो आमचा कायम हा माता. यानंतर वर्ग 5वीतील प्राची सदाशिव नपते हिला मी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन प्रसंगावर कविता सादर करण्यासाठी बोलावते. माझे नाव प्राची सदाशिव नपते. मी तुमच्या समोर सावित्रीबाई फुले यांच्यावर कविता सादर करीत आहे. चिखल फेकला जगाने अंगावरी, तरी डगमगली नाही ती थोर नारी. अज्ञानाचा अंधार ज्यांनी सावरला, मुलींच्या प्रगतीचा मार्ग त्यांनीच उजळला. दगड धोंड्यांचा मार सोसून हसत मुखाने, विद्येचे अमृत वाटले जिद्दीने आणि सुखाने. भिडेवाड्याच्या त्या पावन उंबरठ्यावर अक्षरांचे रोपटे ज्यांनी लावले भूमीवर. ज्योतिबांच्या साथीने पेटवली ही मशाल, बदलले जगाचे आणि स्त्रियांचे नशीबी विशाल. आजची शिकलेली प्रत्येक लेख साक्ष देते, सावित्रीच्या कष्टाचे फळ आज ती घेते. नमन त्या माऊलीला जिने दिला स्वाभिमान, सावित्रीच्या लेखी आम्ही राखू तिचा मान, सावित्रीच्या लेखी आम्ही राखू तिचा मान. धन्यवाद. शून्यातून विश्व निर्माण करण्याचे सामर्थ्य तिने दिले, शून्यातून विश्व निर्माण करण्याचे सामर्थ्य तिने दिले. आज आपण जे काही आहोत ते सावित्री माऊलीमुळे, सावित्री माऊलीमुळे. यानंतर मी वर्ग 5वी मी तुमच्या पुढे सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सादर करत आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती.
आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील, आईचे नाव लक्ष्मीबाई तसेच पतींचे नाव महात्मा ज्योतिबा फुले असे होते. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच थोर समाजाच्या सेविका होत्या. त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्ञानाचा प्रकाश फेरला. अज्ञानाच्या अंधारात तिने ज्ञानाचा प्रकाश फेरला. स्त्री शक्तीचा खऱ्या अर्थाने तिनेच इतिहास कोरला. स्त्री शक्तीचा खऱ्या अर्थाने तिनेच इतिहास कोरला. यानंतर वर्ग 4थीतील तनया मस्के तिला मी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले मत मांडण्यासाठी आमंत्रित करते. काय दुर्गाराव मस्के, मी तुमच्या पुढे गीत सादर करीत आहे. आई म्हणाली अशी ती मुलींसाठी जगली. आई म्हणाली दिनदुबळ्यांची मुले, जिच्यामुळे शिकली दिनदुबळ्यांची मुले, ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले होता ज्ञानाचा तो पूर्वीचा तो काळ. महिलांना नव्हता शिकण्याचा अधिकार, त्यासाठी तिने केले ज्ञानाचे दार खुले. ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. धन्यवाद. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, ती सावित्री आज जगाची शिलेदार. नमस्कार, माझे नाव भक्ती दीनानाथ मस्के. मी तुमच्या पुढे सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला. आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. वयाच्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंची लग्नगाठ जुळली. महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे या जगाला ऊर्जा देणारे क्रांतीसूर्य. त्यांनी शिक्षणाचा ध्यासच घेतला होता. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाजातील मुलींना शिकवण्याचा निर्धार केला. 1848 मध्ये त्यांनी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. धन्यवाद. मी तुमच्या पुढे सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी विनंती. आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. हे भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका व पहिल्या शिक्षिका होत्या. यांनी त्यांची पहिली शाळा पुणे भिडेवाडा येथे खोलली. धन्यवाद. दिली मुलींना ज्ञानाची सावकार. माझे नाव तेजस्विनी तुकाराम चव्हाण. आज 3 जानेवारी आहे. आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीसाठी एकत्र जमलो आहोत. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा येथील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला, पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी समाजातील वाईट प्रथांना विरोध केला. तसेच समाजातील गोरगरीब, विधवा व अनाथांना आधार दिला. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव दुर्गा तानाजी वर्मन. मी तुमच्यासमोर सावित्रीबाई विषयी ओवी सादर करते. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली, मुलींसाठी पहिली शाळा तू काढली. दुसरी ओवी गायली तुझ्या गदर्याला, दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा. घराबाहेर पडली गुंडांनी अडवली, धीरांनी तोंड दिले सगळ्या त्रासाला. तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला, फसवलेल्या विधवेचा सांभाळ तू केला. अबलानी अनाथांचे माय बाप होऊन यशवंत बाळाला दत्तक घेतला. यशवंत बाळाला दत्तक घेतला. धन्यवाद. मी तुमच्यासमोर सावित्रीबाई फुले यांच्यावर 2 शब्द सादर करत आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐका. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी असे होते. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आदर्श राहुल पटाडे. मी तुमच्या पुढे सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती.
आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे झाला. त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या व थोर समाजसेविका होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते. धन्यवाद. अंगावर झेलुनी शेणमाती अंगावर झेलुनी माऊली कधी डगमगली नाही. शेणमाती अंगावर झेलुनी माऊली कधी डगमगली नाही. मुलींच्या भविष्यासाठी तिने स्वतःची पर्वा केली नाही. नमन त्या क्रांती ज्योतीला जिने अज्ञानाचा अंधार छेदला. नमन त्या क्रांती ज्योतीला जिने अज्ञानाचा अंधार छेदला. शिक्षण रूपी प्रकाशाला देऊन स्त्रियांचा उद्धार केला. शिक्षण रूपी प्रकाशाला देऊन स्त्रियांचा उद्धार केला. यानंतर नमस्कार, माझे नाव राधिका संजय शिंदे. मी आपणासमोर मी सावित्री बोलते. या वेशभूषेत थोडीशी माहिती सांगणार आहे. ओळखलात का? मी सावित्री ज्योतिराव फुले. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव त्या छोट्या सुंदर आणि शांत गावामध्ये झाला. अवघ्या 9 वर्षाची असताना माझा विवाह ज्योतिराव फुले या नावाच्या माणसाशी झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता, तरी सुद्धा ज्योतिबांनी मला शिकवले आणि घडवले. त्यांनी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली, पण त्या शाळेत शिकवण्यासाठी कोणीही तयार होत नव्हतं. मग काय, ज्योतिबांनी मला त्या शाळेत पाठवण्याचे ठरवले. पण मी होते अक्षरशत्रू. मलाही वाचता येत नव्हतं आणि लिहिता येत नव्हतं. पण ज्योतिबांनी खूप कष्ट घेऊन मला शिकवले आणि मी लवकरच शिकले. पण समाजातील काही कर्मठ लोक मात्र यास विरोध करू लागले. मुलींनी शाळा शिकू नये म्हणून ते मुलींना शाळेत तर पाठवतच नव्हते. पण मी जेव्हा मुलींना शाळेत शिकवण्यासाठी जात होते तेव्हा माझ्या अंगावर दगडगोटे फेकायचे, मला शिव्या द्यायचे आणि म्हणायचे, सावित्री एवढं का सोचतेस? घराबाहेर पडून धर्म का भ्रष्ट करते? मी अंगावरचा तो चिखल सावरत हसत उत्तर द्यायचे. आज माझ्या अंगावर पडणारे शेण उद्या माझ्या लेकीच्या हातातील शाई बनणार आहे आणि हाच चिखल उद्याच्या प्रगतीचं मोठं कमळ फुलवणार आहे. हो, मी सगळं सोचलं, कारण माझ्या डोळ्यासमोर माझा वर्तमान नव्हता तर तुमचा भविष्यकाळ होता. मला ठाऊक होतं की जोपर्यंत या देशातील स्त्री शिकत नाही, जोपर्यंत ती अज्ञानाच्या बेड्यातून मुक्त होत नाही, तोपर्यंत हा समाज खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही. माझे गुरु, माझे सर्वस्व ज्योतिबा यांनी माझ्या हातात लेखणी दिली आणि म्हणाले, सावित्री, तुला तुझ्या एकटीसाठी नाही तर या देशातल्या प्रत्येक पीडित लेकीसाठी क्रांतीची मशाल बनायचं आहे. आम्ही जेव्हा भिडेवाड्यात मुलींची शाळा काढली तेव्हा केवळ 9 मुली होत्या. त्या 9 मुली म्हणजे केवळ आकडा नव्हता, तर तो शेकडो वर्षाच्या गुलामगिरीला दिलेला तडा होता. अंगावरची साडी चिखलाने माखली तरी मी डगमगले नाही, कारण माझ्या पिशवीत नेहमी दुसरी साडी असायची. ती दुसरी साडी म्हणजे माझा बदला होता. आम्ही केवळ शाळाच नाही काढल्या, तर ज्या मातांना समाजाने नाकारलं त्यांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. अनाथांना मायेची सावली दिली. केवळ शब्दांची बुडबुडे नाही तर कृतीतून आम्ही क्रांतीचा पाया रचला. जीवनात आलेल्या संकटाला फक्त महिलाच यशस्वीपणे तोंड देऊ शकतात, एवढी ईश्वर दत्त देणगी सहनशक्ती तिला प्राप्त असते. पण स्त्रीत्वाची जाणीव तुला आहे का? त्याचा आदर सत्कार तुझ्याकडे राहिला नाही असं एकंदर चित्र मला दिसून येत आहे. आजची शिकलेली स्त्री आपल्या कुटुंबातल्या माणसाचा आदर करते का? केवढे भयंकर लग्न! काय उपयोग तुमच्या सुसंस्कृतपणाचा आणि तुमच्या शिक्षणाचा? शिक्षणाने माणसं सुसंस्कृत होतात ही गोष्ट खरी, हे मी मान्य करते. म्हणूनच तर ज्योतिबांचा स्त्री शिक्षणाचा हट्ट मी पूर्ण केला. स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते, कुटुंब शिकले तर समाज सुधारतो आणि समाज सुधारला तर राष्ट्राचा विकास होतो. पण तुम्ही सुशिक्षित होऊन काय करता? माझ्या मातेला, माझ्या सखेला जर तुम्ही सुशिक्षित होऊन त्रास देत असाल तर याचा अर्थ काही वेगळाच होतो. माझ्या जीवनात ज्योतिबा आले नसते तर मी तुमच्यासारखी सर्वसामान्य सावित्री राहिली असते. आजच्या दिवशी मी एकच सांगेन की आपल्या मुलींना शिक्षणापासून दूर करू नका. तिचे शिक्षण हे तिच्या एकटीपुरते नसते, तर ती आपल्या कुटुंबातल्या सर्वांना शिक्षण देण्याचा विचार करू शकते. तेच जर निरक्षर स्त्री असेल तर ती आपल्या कुटुंबातल्या कोणत्याच सदस्यांचा शिक्षणाचा विचार करणार नाही. शिकलेली आई घरादाराला पुढे नाही हे म्हणतात ते उगीच नाही. आज जेव्हा मी डॉक्टर्स, इंजिनियर्स, शास्त्रज्ञ आणि अधिकार पदावर बसलेल्या माझ्या लेकींना पाहते तेव्हा मला वाटतं त्या काळी झेललेला प्रत्येक दगड आज सार्थकी लागला आहे.
पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा मुलींनो, केवळ पदव्या मिळवणं म्हणजे शिक्षण नाही. शिक्षण म्हणजे विवेकानं वागणं. शिक्षण म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद आणि शिक्षण म्हणजे आपल्या हक्कासाठी न डगमगता उभा राहण्याचं धाडस. माझा विचार ठाम आहे. अज्ञान हाच माणसाच्या प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. जोपर्यंत आपण गुलामगिरीच्या बेड्या तोडून शिक्षणाकडे वळत नाही तोपर्यंत आपला उद्धार होणार नाही. म्हणूनच मी कष्ट सोसले आणि अपमान गिळले. म्हणूनच मी सांगते, शिका, संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठायला शिका. जाता जाता एवढीच बोलेल, सावित्रीच्या लेकी आता गगनाला गवस निघालती. सावित्रीच्या लेकी आता गगनाला गवस निघालती. अन्यायाच्या अंधाराला धैर्याने त्या जाळती. अज्ञानाच्या अंधाराला धैर्याने त्या जाळती. धैर्याने त्या जाळती. धन्यवाद. डगमगले नाहीत अंगावर झेलले शेण धोंडे, पण पाय कधी डगमगले नाहीत. तिने पेटवलेले ज्ञानाचे दीप कधीच आता विझणार नाहीत. तिने पेटवलेले ज्ञानाचे दीप कधीच आता विझणार नाहीत. यानंतर वर्ग 7 मी कुमारी कार्तिकी ज्ञानेश्वर मस्के, मी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. क्रांतीची ठिणगी मी सावित्री बोलते. क्रांतीची ठिणगी मी सावित्री बोलते. हो, मी सावित्री ज्योतिराव फुले. आज लोक माझे गुणगान गातात, पण आठवत का जेव्हा हीच माणसं माझ्या अंगावर दगड मारायची, शेण फेकलं जायचं का? कारण मी तुमच्या मुलीला शिकवायचं पाप करत होते. ते पाप नव्हतं, तो माझा धर्म होता. तुम्ही मला थांबवायचा प्रयत्न केला, पण मी कधी थांबले नाही. माझे कपडे चिखलाने माखवले, पण माझा आत्मविश्वास कधीच माखला नाही. कारण मला ठाऊक होते, जोपर्यंत माझी लेक लिहायला वाचायला शिकत नाही तोपर्यंत हा देश अंधारातच राहणार. अहो, ज्या हाताने माझ्या अंगावर दगड फेकले, आज त्याच हाताने माझी पूजा करत आहात. आज जर खरोखरच माझा सन्मान करायचा असेल तर माझ्या लेकींना इतकं लिहायला वाचायला शिकवा, माझ्या लेकींना इतकं साक्षर बनवा की उद्या पुन्हा कोणाची हिंमत होता कामा नये त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघायची. भिडेवाड्यात मी पहिली शाळा उघडली, ती केवळ दगड खाण्यासाठी नव्हे तर तुमच्या डोक्यातील अज्ञानाचा दगड फोडण्यासाठी. होय, तुमच्या डोक्यातील अज्ञानाचा दगड फोडण्यासाठी. लक्षात ठेवा, जोपर्यंत मी शांत आहे तोपर्यंत मला कमजोर समजू नका. कारण की मी क्रांतीची ती ठिणगी आहे जिने स्त्रियांच्या गुलामगिरीच्या साखळदंडात आग लावली आहे. माझ्या लेकींनो, रडणं सोडा आणि लढायला शिका. कारण मी तुमच्यासाठी माझं आयुष्य वेचलं आहे. जोपर्यंत तुम्ही लिहा, शिका, संघटित व्हा आणि समाजाला दाखवून द्या की सावित्रीच्या लेकी कधीच हार मानत नाही. इन्कलाब जिंदाबाद. सावित्रीबाई फुले यांचा विजय असो, विजय असो, विजय असो. धन्यवाद.